नमस्कार यूट्यूब फॅमिली. चला आज आपण भेंडीची रेसिपी बघूया. मी घेतलेली आहे पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून. चिकट भेंडी होऊ नये म्हणून मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे. आपण भेंडी स्वच्छ धुवून पाणी नितळ ठेवली होती. पाणी सगळं नितळल्यानंतर कापून घेतली, भाजून घेतली. त्यासाठी मी घेतलेले हिरवी मिरची, टॅमॅटो, कांदा, लसूण. भेंडी अशी पाणी सुटले पाणी चांगली भाजून घ्यायची. पाणी आटल्यानंतर थोडंसं तेल टाकायचं आणि भाजून घ्यायची. कढई ठेवलेली गरम करायला. मी त्याच्यामध्ये 2 पळी तेल टाकलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर लसूण आपण 5-6 पाकळ्या घेतल्या होत्या, त्या टेचून घेतलेल्या आहेत. तो लसूण आपण त्या तेलामध्ये टाकायचा आहे. लसूण चांगला भाजून घ्यायचा आहे. लसूण जरा भाजत आला की त्याच्यामध्ये हिरवी मिरची घेतलेली आहे बारीक कापून, मी ती टाकायची आहे. तेलामध्ये लसणामध्ये मिरची अगोदर का टाकून घ्यायची, का तर तिखट लागते म्हणून. कांद्यामध्ये जर आपण मिरची टाकली तर तिखट कमी लागतं आणि मिरची व्यवस्थित भाजली जात नाही. मिरची भाजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे बारीक कापलेला. हा कांदा आपण छान असा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे. मीठ टाकल्यामुळं कांदा आपला लवकर भाजला जातो. कशा वाटल्या माझ्या टिप्स, कशी वाटली भाजी नक्कीच कमेंटमध्ये सांगा. कांदा भाजत आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक टोमॅटो घेतलेला आहे, तो टोमॅटो टाकायचा आहे. जरासं आंबट असलं म्हणजे भेंडी आपली चिकट होत नाही, छान आपली लपतपीत भेंडी होते. थोडीशी हळद टाकलेली आहे मी. हळद पण आपण चांगली परतून घेऊया त्याच्यामध्ये. त्यानंतर आपण भेंडी टाकायची आहे. भेंडी छान असं आपण परतून घ्यायची आहे. भेंडी परतल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे मोठा मोठा. एक अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट टाकायचा, त्यामुळे भेंडी खूप छान लागते. बघा तुम्ही करून. माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघता येतील. थोडीशी वाफ देऊ 1-2 मिनटं आपण भेंडीला. भाजल्यामुळे भेंडीला जास्त शिजवायला लागत नाही. बघा आपली भेंडी कशी मोकळी फळफळीत झालेली आहे, छान अशी झालेली आहे भेंडी. कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. मोकळी फळफळीत झाली, अजिबात चिकट झालेली नाही आहे. धन्यवाद.